Welcome, students. Um, how does the diversity of microorganisms help in our kitchen? तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या किचनमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं हेल्प करतात, इथून पुढच्या पॉइंटमध्ये आपण ते पाहणार आहोत. मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड फूड. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड बाय परफॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज इन द किचन. किचनमधली एक ॲक्टिव्हिटी इथं दिलेली आहे की जी तुम्ही याआधी करून पाहिली पण असेल. लेट्स सी. टेक अ बाउल ए अँड बी. ए आणि बी असे दोन बाउल घ्यायचे. इन इच टेक 200 ग्रॅम ऑफ फ्लॉवर अँड ॲड अ पिंच ऑफ शुगर. दोन्हीमध्ये काय घ्यायचं आहे, आटा किंवा मैदा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक पिंच शुगर ॲड करायची. नाउ इन बाउल ए ॲड अ स्मॉल अमाऊंट ऑफ ईस्ट पावडर. त्यानंतर बाउल ए मध्ये काय करायचे की स्मॉल अमाऊंट आपण ईस्ट पावडर ॲड करायचे अँड मिक्स इट वेल विथ द फ्लॉवर. आणि त्या मिक्सरमध्ये व्यवस्थित मिक्स करायचे. देन बाउल बी डू नॉट ॲड एनी ईस्ट. बाउल बी मध्ये आपल्याला ईस्ट ॲड करायचं नाही. सो दॅट वी कॅन कम्पेअर द रिझल्ट्स ऑफ द टू बाउल्स. मग अशा पद्धतीनं आपण याच्यामध्ये रिझल्ट काय येतोय तो आपण कम्पेअर करू शकणार आहे. जो ए नंबरचा बाउल आहे त्याच्यामध्ये आपण ईस्ट ॲड केलेलं आहे आणि जो बी नंबरचा बाउल आहे त्याच्यामध्ये ईस्ट ॲड केलेलं नाही. देन knead the flour of the two bowls with warm water टू मेक सॉफ्ट डो. म्हणजे काय करायचं, याच्यामध्ये जे पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण एक पिंचभर शुगर टाकली होती दोन्ही ह्याच्यामध्ये. आणि ए मध्ये आपण काय केलेलं, ईस्ट टाकली होती, ईस्ट पावडर, आणि बी मध्ये ते टाकलेलं नाही. नंतर हे दोन्ही मळायचं आहे आणि त्याचं एक सॉफ्ट मऊ जसं आपण चपात्या करताना कणकीचा गोळा करतो त्या पद्धतीनं ते करून घ्यायचे. देन कवर द डो विथ अ डॅम्प क्लॉथ अँड कीप इट इन अ वॉर्म प्लेस. आणि वॉर्म प्लेसला ते क्लॉथ त्याच्यावरती झाकून ठेवून द्यायचंय. ऑब्झर्व बोथ द बाउल्स आफ्टर 4-5 hours. आणि 4-5 तासानंतर ऑब्झर्वेशन बघायचं. डिड यू फाइंड एनी चेंज इन द व्हॉल्यूम, स्मेल और टेक्स्चर ऑफ द डो. म्हणजे जी आपण कणिक मळलेली होती त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा व्हॅल्यूम, स्मेल आणि त्याच्या टेक्स्चरमध्ये काय फरक दिसतोय का बघायचं आहे. इफ नॉट लीव द डो फॉर सम मोर टाइम. आणि जर आपल्याला तसं त्या पद्धतीने जर ऑब्झर्वेशन नाही मिळालं तर आपण अजून थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे. आफ्टर सम टाइम यू मे नोटिस दॅट द डो इन बाउल ए वेअर ईस्ट वॉज ॲडेड हॅज रायझन स्लाइटली, बिकम फ्लफी अँड हॅज अ डिफरंट स्मेल. म्हणजे जो ए नंबरचा बाउल होता की ज्याच्यामध्ये आपण ईस्ट ॲड केलेलं होतं तो त्याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवणार आहे. तो आपल्याला कसा जाणवणार आहे, फ्लफी म्हणजे वर फुगलेला स्पंजी टाईप थोडासा. रायझन त्याच्यामध्ये थोडीशी वाढ झालेली आपण बघणार आहे आणि त्याचा स्मेल पण वेगळा असणार आहे. कम्पेअर्ड टू द डो नीडेड विदाउट ईस्ट. की जो बी नंबरचा बाउल होता की ज्याच्यामध्ये आपण ईस्ट टाकलेलं नाही त्याच्या कम्पॅरिझन हा आपल्याला वेगळा वाटणार आहे. वाय डज दिस हॅपन. आणि मग आता हे का झालं. व्हॉट इज द रोल ऑफ ईस्ट. मग यामध्ये ईस्टचा रोल काय होता. अँड वाय डीड वी ॲड शुगर अँड वॉर्म वॉटर टू द फ्लॉवर. मग आपण पिठामध्ये शुगर आणि वॉर्म वॉटर का घेतलं किंवा वॉर्म वॉटरचा वापर का केला. ईस्ट इज अ टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. ईस्ट हा एक प्रकारचा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. इट बिलॉंग्स टू ए ग्रुप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम कॉल्ड फंजाय. आता हा ज्या ग्रुपमधून येतो हा मायक्रो ऑर्गॅनिझम तो जो ग्रुप आहे तो त्याला म्हणायचं फंजाय. ईस्ट ग्रोज वेल इन वॉर्म कंडिशन्स. आता हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ईस्ट हा वॉर्म कंडिशनला चांगल्या प्रकारे याची वाढ होते. You may recall from chapter Life Process in Animals in grade 7 that like other organisms, yeast also respires and breaks down food to release energy for their growth and carry out life process.
जे तुम्ही मागच्या वर्षी शिकलेलेच आहात की इस्ट हा एक असं म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. तो काय करतो, रेस्पायर्स आणि ब्रेक डाऊन करतो फूड. आणि त्याच्यामधून काय होते मग, फूड ब्रेक डाऊन करताना आणि रेस्पिरेशन मध्ये एनर्जी रिलीज होते. आणि त्या एनर्जीचा वापर कशासाठी केला जातो, ग्रोथ होण्यासाठी होतो आणि लाईफ प्रोसेस कॅरी करण्यासाठी. ड्युरिंग दिस प्रोसेस कार्बन डायऑक्साईड इज रिलीज्ड. आणि या प्रोसेसमध्ये मग कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. म्हणजे तुम्ही फोटोसिंथेसिस शिकलेलाच आहात, त्याच्यामध्ये तुम्हाला हे म्हणजे ही प्रोसेस माहिती आहे. which forms bubbles that makes the dough soft and fluffy. आणि तेच म्हणजे प्रमाण आहे की त्याच्यामधून जे बबल्स निघालेत आणि त्याच्यामुळं ती जी कणिक आहे ती सॉफ्ट झालेली आणि फ्लफी झालेली आहे. Yeast also produces a small amount of alcohol during this process. आणि या प्रोसेसमध्ये ईस्टनं काय रिलीज केले, अल्कोहोल रिलीज केलेला आहे. आणि अल्कोहोल रिलीज केल्यामुळं त्याची जी म्हणजे स्मेल आहे तो सुद्धा वेगळ्या प्रकारचा आहे. विच गिव्स द डव अ स्लाइटली डिफरंट स्मेल. दिस स्पेशल प्रॉपर्टी ऑफ ईस्ट इज युज्ड इन द प्रोसेस ऑफ मेकिंग ब्रेड्स, केक्स अँड मोर. म्हणजे जे बेकिंग प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल ब्रेड्स आणि केक्स, त्याच्यामध्ये ईस्टचा वापर केला जातो. इन ॲडिशन टू ईस्ट सम बॅक्टेरिया. मग आता त्याच्यासोबतच आणखीन जी बॅक्टेरिया असते ती कोणत्या आहेत, सच ॲज लॅक्टोबॅसिलस. लॅक्टोबॅसिलस हे एक बॅक्टेरिया आहे. हेल्प इन फर्मेंटेशन ऑफ बॅटर फॉर मेकिंग इडली, डोसा, डव फॉर मेकिंग भतुरा. म्हणजे जे इडली डोसा आपण करतो, इडली डोसा फर्मेंटेशन ज्या पद्धतीने होतं किंवा त्याला जो प्रकारचा आंबूस किंवा आंबट वास येतो, ती जी बॅक्टेरिया आहे ती लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरियामुळं त्या इडलीच्या पिठामध्ये किंवा डोश्याच्या पिठामध्ये काय होतं, फर्मेंटेशन होतं. लेट्स सी अनदर ॲक्टिव्हिटी. लेट अस प्रिपेअर. टेक 2 स्मॉल ग्लास बाउल्स, लेबल ए अँड बी. इथं पण 2 बाउल घ्यायचे आहेत आणि ज्याला ए आणि बी अशी नावं दिलेली. Pour lukewarm milk in a bowl A and cold milk in a bowl B. मग इथं थोडंसं कोमट दूध घ्यायचंय आणि मग इथं थंड दूध घ्यायचंय. Now add a small spoonful of curd to each bowl and mix well using spoon. आणि दोन्हीमध्ये आपण पुन्हा याच्यामध्ये काय ऍड करायचंय, कर्ड म्हणजे थोडंसं दही ऍड करायचंय आणि ते व्यवस्थितरित्या काय करायचंय, मिक्स करायचंय. Cover both bowls. Keep bowl A in a warm place and bowl B in a cool place. आणि ते दोन्ही बाउलला आपण कव्हर करून ए जो आहे तो वॉर्म प्लेसला ठेवायचा आहे आणि बी जो आहे तो कूल प्लेसला ठेवायचा आहे. म्हणजे आपण रेफ्रिजरेटरमध्ये सुद्धा ठेवू शकतो. फॉर अ फ्यू आवर्स ऑर ओव्हरनाईट. किती वेळासाठी ठेवायचं आहे, थोड्या तासांसाठी किंवा आपण पूर्ण रात्र ठेवलं तरी चालतंय. ऑब्झर्व द चेंजेस इन द ग्लास बाउल्स. राईट युअर प्रेडिक्शन्स अँड ऑब्झर्वेशन्स इन टेबल 2.4. म्हणजे तुम्हाला जो टेबल 2.4 दिलेला आहे त्याच्यामध्ये दिलेलंच आहे, तर तुम्ही ते ऑब्झर्वेशन करून लिहू शकता की त्याच्यामध्ये नेमकं काय तुम्हाला डिफरन्स पाहायला मिळतो. You will observe that in bowl A the milk has turned into curd. तुम्हाला बाउल ए मधलं मिल्क आहे ते कर्ड मध्ये म्हणजे दह्यामध्ये कन्वर्ट झालेलं पाहायला मिळेल. आफ्टर अ फ्यू आवर्स अँड हॅज बिकम लिटल सोअर. आणि थोड्या वेळानंतर अजून तुम्ही पाहिलं तर त्याची टेस्ट सुद्धा किंवा ते कसं होणार आहे, सोअर होणार आहे. Whereas in bowl B the milk has not curdled but it might be a little sour. आणि बाउल बी मधलं जे मिल्क आहे तेच दही नाही होणार, पण त्याची चव मात्र बदलणार आहे. डू यू नो व्हाय दिस हॅपन. आता तुमच्या लक्षात आलं का हे कशामुळे घडलं. द कर्ड कंटेन्स सेव्हरल टाईप ऑफ बॅक्टेरिया. आता दह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत. वन ऑफ देम त्यापैकी लॅक्टोबॅसिलस एक बॅक्टेरिया आहे दह्यामध्ये. दिस बॅक्टेरियम फीड्स ऑन द शुगर
in the milk lactose and multiplies and ferments the milk to form a curd. म्हणजे हे जे लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियामुळे फर्मेंटेशन होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, दुधाचं दह्यामध्ये कन्व्हर्जन होतं. इन्स्टेड ऑफ प्रोड्युसिंग अल्कोहोल लाईक इस्ट, म्हणजे इस्टनं मागच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण पाहिलं की काय तयार झालं होतं, थोडं अल्कोहोल, पण या ठिकाणी अल्कोहोल होत नाही. दीज बॅक्टेरिया प्रोड्यूस लॅक्टिक ॲसिड, मग त्याऐवजी ह्या बॅक्टेरिया काय प्रोड्यूस करतात, लॅक्टिक ॲसिड, विच मेक्स कर्ड सोर, आणि त्याच्यामुळं दह्याची टेस्ट दुधापेक्षा वेगळी असते. दीज बॅक्टेरिया ग्रो वेल इन वॉर्म कंडिशन्स, आणि त्या बॅक्टेरिया वॉर्म कंडिशन्सला चांगल्या प्रकारे वाढतात. दॅट इज वाय कर्ड इज फॉर्म्ड इन बाउल ए बट नॉट इन बाउल बी. त्यामुळं ए बाउलमधलं जे आपण मिल्क घेतलं होतं त्याच्यामध्ये कर्ड तयार झाला, म्हणजे दही तयार झालं, पण बी बाउलमध्ये दही तयार झालं नाही, कारण ह्याच्यामध्ये जे मिल्क घेतलं होतं ते मिल्क पण वॉर्म होतं आणि हे ज्या ठिकाणी आपण ठेवलं होतं प्लेसला ती प्लेस पण वॉर्म प्लेस होती. या ठिकाणी जे मिल्क घेतलेलं ते कोल्ड होतं आणि जी प्लेस या ठिकाणी घेतली होती, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलं असेल तर ते कोल्ड होतं, त्यामुळं याच्यामध्ये दही तयार झालं नाही आणि बाउल ए मध्ये दही तयार झाले. Then next we can categorize the microorganisms into different categories such as protozoa, fungi, bacteria, some algae and more. आता मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे ते आपण वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहे. त्याच्यामध्ये प्रोटोझोआ आहे, फंजाय आहे, बॅक्टेरिया आहे, अल्गी आहे. सम बॅक्टेरिया सच ॲज रायझोबियम, त्याच्यामध्ये एका बॅक्टेरियाचं नाव दिलेलं आहे रायझोबियम. फॉर्म द सोलन रिजन्स कॉल्ड नूडल्स अँड लाईव्ह इन देम ॲज शोन इन फिगर 2.12. ही जी फिगर आहे 2.12 या फिगरमध्ये दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे. Roots of certain legumes such as beans, peas and lentils have root nodules that contain rhizobium. म्हणजे जे शेंगा असलेले जे प्लांट असतात, बीन्स, पीज म्हणजे वाटाणा वगैरे, लेंटिल्स, तर यांच्या ज्या रूट्सला जे आपल्याला नोडल्स म्हणजे जे गाठ आल्यासारखं जे स्ट्रक्चर दिसतं, सपोज हे प्लांटचं रूट आहे खालच्या बाजूला, या ठिकाणी आपल्याला अशा गाठी आलेलं जे स्ट्रक्चर असतं ना त्यामध्ये असतात बॅक्टेरिया, रायझोबियम बॅक्टेरिया प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये. These bacteria trap nitrogen from the air and make it useful for the plants. आता यांचं फंक्शन काय आहे की एअरमध्ये जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन ट्रॅप करणं आणि त्याचा वापर प्लांटच्या ग्रोथसाठी करणं. दिस हेल्प्स प्लांट्स ग्रो बेटर विदाऊट केमिकल फर्टिलायझर, म्हणजे आपल्याला नायट्रोजनसाठी केमिकल फर्टिलायझर वापरण्याची गरज नाही. नॅचरली या बॅक्टेरिया ज्या आहेत रायझोबियम बॅक्टेरिया त्या काय करतात, हवेमधला नायट्रोजन ट्रॅप करतात आणि त्याचा प्लांटसाठी चांगला उपयोग केला जातो ॲज अ केमिकल फर्टिलायझर. दॅट इज वाय फार्मर्स ग्रो लेग्युम्स इन रोटेशन विथ द अदर क्रॉप्स. त्यामुळे शेतकरी काय करतात, शेतामध्ये लिग्युम्सचे प्लांट म्हणजे हे कॅटेगरीतले बीन्स, पीज, लेंट हे इतर क्रॉप सोबत अल्टरनेटिव्ह लावतात. This naturally increases the nitrogen in the soil and keeps it healthy for the next crop. त्यामुळे तो नॅचरली नायट्रोजन इन्क्रीज होतो सॉइलमध्ये आणि हेल्दी सॉइल तयार राहते किंवा एन्व्हायरमेंट तयार राहतं नेक्स्ट क्रॉपसाठी. त्यामुळं शेतकरी सुद्धा किंवा फार्मर्स पण काय करतात, लेग्युम्स प्लांट रोटेशनमध्ये शेतामध्ये लावतात. Then next, amazing microalgae, tiny helpers in water. आता मायक्रोअल्गी हा पण एक मायक्रो ऑर्गॅनिझमचा अल्गीचा प्रकार आहे की जे आपल्याला म्हणजे पाण्यामध्ये असतात ह्या वॉटरमध्ये. मायक्रोअल्गी आर मायक्रोस्कोपिक प्लांट. मायक्रोअल्गी ह्या काय आहेत, मायक्रोस्कोपिक प्लांट आहेत लाईक ऑर्गॅनिझम्स दॅट लिव्ह इन वॉटर, सॉइल, एअर अँड इव्हन ऑन ट्रीज. म्हणजे हे वॉटरमध्ये सापडतात, सॉइल, एअर आणि ट्रीजवर सुद्धा येतात.
They make their own food using sunlight. Algae त्यांचं फूड मटेरियल त्या स्वतः तयार करतात using sunlight. When doing this, they also release oxygen and produce more than half of the Earth's oxygen supply. आणि ज्यावेळी ते त्यांचं फूड मटेरियल स्वतः तयार करतात त्यावेळी काय करतात, ऑक्सिजन रिलीज करतात आणि अर्थवर म्हणजे जेवढा ऑक्सिजन सप्लाय आहे त्यापेक्षा मोर दॅन हाफ सप्लाय ऑक्सिजनच्या त्यांच्याकडून होतो. दे आर रिच इन न्यूट्रिएंट्स अँड सर्व ॲज अ फूड सोर्स फॉर मेनी ॲक्वेटिक ॲनिमल्स. आणि या ज्या algae त्या रिच इन न्यूट्रिएंट्स आहेत आणि ते फूड सोर्स आहेत कुणासाठी, तर मेनी ॲक्वेटिक ॲनिमल. ॲक्वेटिक ॲनिमल म्हणजे वॉटरमधले जे सी लेकमध्ये असतात ॲनिमल त्यांच्यासाठी. सम लाईक स्पायरुलिना, क्लोरेल्ला, डायटम्स are also used by humans as health supplements and medicines. आता स्पायरुलिना हे सुद्धा algae जे आहे की टॅबलेट सुद्धा मार्केटमध्ये मिळतात. तर स्पायरुलिना, क्लोरेल्ला, डायटम्स हे algaeचा वापर ह्युमन्सने सुद्धा केलेला आहे. कशासाठी? हेल्थ सप्लिमेंट्स अँड ॲज अ मेडिसिन म्हणून. मायक्रो algae also help in cleaning water and are used to make बायोफ्युल. आणि algaeचा वापर क्लिनिंग वॉटरसाठी पण होतो, त्याचबरोबर टू मेक बायोफ्युल म्हणून सुद्धा algaeचा वापर केला जातो. However, pollution, climate change and habitat destruction are threatening microalgal diversity and abundance. It is important to conserve these tiny organisms to protect the environment and maintain oxygen balance on earth. आता ज्या प्रकारचं पोल्युशन सुरू आहे किंवा वॉटर पोल्युशन असेल आणि क्लायमेट चेंज, त्याच्यामुळं जे क्लायमेट चेंज होतं, जे टेम्परेचर सतत वाढत चाललेलं आहे त्यामुळं हॅबिटॅट डिस्ट्रक्शन होतं. म्हणजे ज्या एरिया आहे ज्या ठिकाणी algae वगैरे येतात तर तो एरिया डिस्टर्ब होतो. त्यामुळं algaeची डायव्हर्सिटी आहे किंवा त्यामधला जो अबंडन्सपणा आहे म्हणजे भरपूर प्रमाणात येणारे जे algae आहे त्याचं प्रमाण कमी झाले. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे की आपण algae काय केली पाहिजे, कॉन्झर्व केली पाहिजे, म्हणजे त्याचं जतन केलं पाहिजे. धिस टायनी ऑर्गॅनिझम म्हणजे या मायक्रो ऑर्गॅनिझमचं. आणि हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी अँड मेंटेन ऑक्सिजन बॅलन्स ऑन अर्थ, आणि अर्थवरचा ऑक्सिजन बॅलन्स मेंटेन करण्यासाठी आपल्याला algaeचं कॉन्झर्वेशन करणं, मायक्रो ऑर्गॅनिझमचं कॉन्झर्वेशन करणं महत्त्वाचं आहे. Then spirulina, a microalga, is called a superfood because of its health benefits. ही जी स्पायरुलिना algae आहे त्याला सुपरफूड म्हणलं जातं कारण की त्याचे हेल्थ बेनिफिट्स खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. स्पायरुलिना इज ऑल्सो अ गुड सोर्स ऑफ व्हिटॅमिन B12. स्पायरुलिना ही गुड सोर्स आहे व्हिटॅमिन B12 ची, विच इज इसेन्शियल फॉर आवर बॉडी, की जे आपल्या बॉडीसाठी इसेन्शियल आहे. It is rich in protein, more than 60% of its body weight, and only a small amount of fat and sugar. algaeमध्ये प्रोटीन 60% आहे आणि जे खूप गरजेचं असतं, आणि त्याच प्रमाणात फॅट आणि शुगर कमी प्रमाणात आहे. नाउ डेज फार्मिंग ऑफ स्पायरुलिना इज बिकमिंग अ feasible livelihood opportunity. You can grow spirulina easily by following these steps. खालच्या स्टेप्स वापरून तुम्ही सुद्धा स्पायरुलिना ग्रो करू शकता. Set a clear glass tank in a bright place away from डायरेक्ट सनलाईट. अशा प्रकारचा एक ग्लास टँक घेऊ शकता आणि तुम्ही तो डायरेक्ट सनलाईट पासून थोडासा लांब ठेवायचा किंवा त्याच्यापर्यंत सनलाईट डायरेक्ट पोहोचली नाही पाहिजे. कवर द टँक विथ अ शेड नेट और कीप द टँक ॲट अ प्लेस विथ मॉडरेट टेम्परेचर कंडिशन. मॉडरेट टेम्परेचर कंडिशनला तो टँक ठेवायचा आहे आणि तो कव्हर करायचा आहे. फिल द टँक विथ पॉन्ड वॉटर, आणि पॉन्ड वॉटरने तो टँक भरून घ्यायचा. ॲड लिव्हिंग स्पायरुलिना कलेक्टेड फ्रॉम द पॉन्ड. पॉन्ड मधून आपण स्पायरुलिना कलेक्ट करायचं आणि त्याच्यामध्ये ॲड करायचं.
स्टीर द ग्रोईंग स्पायरुलिना ट्वाईस अ वीक. आणि आपण त्याच्यामध्ये आठवड्यातून 2दा स्पायरुलिना ॲड करत राहायचंय. आफ्टर स्टीर करायचंय म्हणजे ते मिक्स करायचंय. 3 to 6 weeks म्हणजे 3 ते 6 आठवड्यानंतर आपल्याला ऑब्झर्वेशनमध्ये काय दिसणार आहे, स्पायरुलिना मे बी हार्वेस्टेड फ्रॉम द टँक बाय फिल्टरिंग इट थ्रू अ फाईन क्लॉथ. आणि ह्याच्यामध्ये मग स्पायरुलिना तयार होणार आहे. आपण तो काय करायचा आहे, फिल्टर करायचा आहे एका फाईन क्लॉथनी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मग जो त्या टँकमध्ये वाढलेला जो स्पायरुलिना आहे तो पाहायला तो आपल्यापाशी कलेक्ट होणार आहे. Conservation of microalgae is a good practice for ensuring food security and livelihood development. जर आपण कॉन्झर्वेशन केलं म्हणजे जतन केलं मायक्रोअल्गीचं, म्हणजे आपल्यासाठी एक म्हणजे इन्शुअरिंग फूड म्हणजे फूड पण आपल्याला त्याच्यापासून मिळते आणि त्याची डेव्हलपमेंट पण चांगली आहे.